नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. NMMS परीक्षा 2025-26 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 28 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या NMMS परीक्षेतील शालेय क्षमता चाचणी या पेपरमध्ये इतिहास विषयासंदर्भात जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया प्रश्न पहा. योग्य विधानांचा पर्याय क्रमांक लिहा. पर्याय पहा. 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक साप्ताहिक सुरू केले. 2. लोकहितवादींनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. 3. विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला पाक्षिकातून लेखन केले. आणि 4. स्वातंत्र्यपूर्व काळात दीनबंधू या मासिकाने लोकजागृती केली. या ठिकाणी आपल्याला योग्य विधानांचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूकनायक हे साप्ताहिक नसून ते पाक्षिक होते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. तिसरं विधान पहा. विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला पाक्षिकातून लेखन केले. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे निबंधमाला हे पाक्षिक नसून ते मासिक होते, म्हणून हे विधानही चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 पहा. स्वातंत्र्यपूर्व काळात दीनबंधू या मासिकाने लोकजागृती केली. दीनबंधू हे मासिक नसून कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात सुरू केलेले वृत्तपत्र होते, म्हणून हे विधानही चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 2 पहा. लोकहितवादींनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. हे विधान बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे शिवाजी महाराजांनी कोणास सांगितले? पर्याय पहा. 1. कान्होजी आंग्रे. 2. येसाजी कंक. 3. कान्होजी जेधे. 4. मदारी मेहतर. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आरंभापासून होते, म्हणजे सुरुवातीपासून होते. उतार वयात जेव्हा ते आजारी पडले तेव्हा महाराजांनी त्यांना औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे सांगितले, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. किल्ल्यावर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी टिंबटिंब हा अधिकारी असे. पर्याय पहा. 1. सबनीस. 2. कारखानीस. 3. शिलेदार. 4. बारगीर. विद्यार्थी मित्रांनो, सबनीस हा किल्ल्यावरील अधिकारी जमा खर्च व हजेरी याविषयीची कामे पाहत असे. शिलेदार म्हणजे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असलेला घोडेस्वार. बारगीर म्हणजे ज्याला सरकारकडून घोडा व हत्यारे मिळालेला आहे असा घोडेस्वार. आणि कारखानीस म्हणजे किल्ल्यावरील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा अधिकारी, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न पहा. भारतीय संविधान अध्यक्ष टिंबटिंब होते. पर्याय पहा. 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2. पंडित जवाहरलाल नेहरू. 3. बाबासाहेब आंबेडकर. 4. सरदार वल्लभभाई पटेल. तर या ठिकाणी पहा. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे संघ शक्ती समिती व संघराज्य समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतीय संविधान समिती, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक व आदिवासी समितीचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संचालन समिती त्याचप्रमाणे संविधान सभेचे अध्यक्ष होते, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न पहा. संसदीय शासन पद्धतीचे टिंबटिंब हे खास वैशिष्ट्य आहे. पर्याय पहा. 1. प्रबळ विरोधी पक्ष. 2. सामूहिक जबाबदारी. 3. एकाधिकारशाही. 4. सत्तेचे केंद्रीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामूहिक जबाबदारी. संसदीय शासन पद्धतीत एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो आणि या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी घेत असते, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर
आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? पर्याय पहा. 1 राज्यपालांना, 2 निवडणूक आयोगाला, 3 विधिमंडळाला, 4 संसदेला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संसदेला. कारण भारतीय संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्षे पूर्ण केलेली असावी लागतात? पर्याय पहा. 1 18, 2 21, 3 25, 4 30. तर विद्यार्थी मित्रांनो, 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे 21 वर्ष हे विवाहाचे कायदेशीर वय आहे. 30 वर्ष राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय 30 वर्ष पूर्ण असावे लागते आणि लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 25 वर्ष वय असावे लागते आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करते? पर्याय पहा. 1 सरन्यायाधीश, 2 राष्ट्रपती, 3 प्रधानमंत्री, 4 राज्यपाल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर्व राज्यांचे राज्यपाल मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. सविनय कायदेभंग चळवळीच्या वैशिष्ट्यांशी विसंगत पर्याय लिहा. पर्याय पहा. 1 देशव्यापी चळवळ, 2 स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग, 3 जनतेने हिंसक मार्गाने प्रतिकार केला, 4 चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली. या ठिकाणी आपल्याला या चळवळीच्या वैशिष्ट्यांशी विसंगत असा पर्याय लिहायचा आहे. तर पहा, सविनय कायदेभंग चळवळ ही देशव्यापी चळवळ होती. हा पर्याय अगदी बरोबर आहे. या चळवळीमध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. हाही पर्याय अगदी बरोबर आहे. जनतेने हिंसक मार्गाने प्रतिकार केला हा पर्याय चुकीचा आहे आणि चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली हा पर्यायही बरोबर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जनतेने हिंसक मार्गाने प्रतिकार केला हा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. तो सविनय कायदेभंग चळवळीच्या वैशिष्ट्यांशी विसंगत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न पहा. भारतातील पहिला लढा यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महात्मा गांधी यांनी कोणता मार्ग अवलंबला? पर्याय पहा. 1 हरताळ, 2 सत्याग्रह, 3 उपोषण, 4 संप. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, गांधीजींनी 1917 मध्ये बिहारमधील चंपारण येथे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन केले होते. गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा होता व हा लढा यशस्वी करून शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याशी संबंधित चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक लिहा. पर्याय पहा. 1 भारत सेवक समाजाची स्थापना केली, 2 राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष, 3 स्वार्थ त्यागाची शिकवण दिली, 4 राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. 1905 मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती. म्हणून हा पर्याय बरोबर आहे. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हेही विधान बरोबर आहे. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी स्वार्थ त्यागाची शिकवण दिली हेही विधान बरोबर आहे.
राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला हे विधान चुकीचं आहे, कारण की राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार जो आहे तो दादाभाई नौरोजी यांनी केलेला होता आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे विधान आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. योग्य जोड्या असलेला पर्याय क्रमांक लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सामाजिक संस्था आणि संस्थापक यांच्या योग्य जोड्या जुळवून आपल्याला योग्य पर्याय क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे. बाल हत्या प्रतिबंधक गृह ही संस्था महात्मा फुले यांनी स्थापन केलेली होती. सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली होती. शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली होती. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केलेले होते. म्हणजे पहिल्याचं ब, दुसऱ्याचं क, तिसऱ्याचं ड आणि चौथ्याचं अ, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. खालील घटना योग्य कालानुक्रमे असलेला पर्याय लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 घटना दिलेल्या आहेत. त्या घटना पहा. 1 सालबाईचा तह, 2 बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था, 3 पीठचा भारतविषयक कायदा मंजूर आणि 4 रेग्युलेटिंग ॲक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, 1782 साली सालबाईच्या तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. त्याचप्रमाणे रॉबर्ट क्लाव्ह याने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. तसेच 1784 मध्ये पीठच्या भारतविषयक कायदा मंजूर करण्यात आलेला होता आणि 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा करण्यात आलेला होता. या घटनांचा कालानुक्रम जर विचारात घेतला तर 2, 4, 1, 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने हद्दपार केलेले नेते टिंबटिंब होय. पर्याय पहा. 1 डॉक्टर टी.बी. कुन्हा, 2 गोविंद पानसरे, 3 डॉक्टर राम मनोहर लोहिया, 4 सेनापती बापट. तर विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी लढा सुरू केलेला होता. त्यांनी बंदी हुकूम मोडून गोव्यात मडगाव येथे भाषण केले. त्याबद्दल पोर्तुगीज सरकारने त्यांना हद्दपार केलेले होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राम मनोहर लोहिया हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. चित्रामधील व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक ओळखून लिहा. पर्याय पहा. 1 भारत महिला परिषदेची स्थापना केली, 2 आर्य महिला समाजाची स्थापना केली, 3 रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली, 4 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, चित्रातील व्यक्ती पंडिता रमाबाई या आहेत आणि त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते? पर्याय पहा. 1 रासबिहारी बोस, 2 अरविंद घोष, 3 खुदीराम बोस, 4 बारिंद्र कुमार बोस. तर विद्यार्थी मित्रांनो, रासबिहारी बोस यांनी क्रांतिकारी संघटनेचे जाळे बंगाल बाहेर विस्तारले. अरविंद घोष हे अनुशीलन समितीच्या सदस्यांना सल्ला व मार्गदर्शन करत असत. खुदीराम बोस हे अनुशीलन समितीचे सदस्य होते आणि बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केलेल्या पलटणीला दिलेले नाव टिंबटिंब आहे. पर्याय पहा.
एक आझाद हिंद सेना, 2 आझाद हिंद सरकार, 3 तुफान सेना, 4 लाल सेना. तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर येथे जनरल आवरी यांनी लाल सेनेची स्थापना केलेली होती. त्याचप्रमाणे जी.डी. उर्फ बापू लाड यांनी कुंडल येथे तुफान सेनेची स्थापना केलेली होती. त्याचप्रमाणे 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली होती. आणि 1942 मध्ये रासबिहारी बोस यांनी युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांचे कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने एक पलटण तयार केली आणि तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताच्या शेवटच्या गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय टिंबटिंब होय. 1 लॉर्ड वेलस्ली, 2 माउंटबॅटन, 3 लॉर्ड कॅनिंग, 4 लॉर्ड वेवेल. तर विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या उठावामुळे भारतातील सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे इंग्लंडच्या राणीला वाटले आणि म्हणून 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली आणि गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना. पर्याय पहा. 1 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, 2 शिवाजी महाराजांची आग्रा भेट, 3 शिवाजी महाराजांची सुरतेवर स्वारी, 4 शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. विद्यार्थी मित्रांनो, सतत 30 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झालेले होते. या स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त व्हावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर राज्याभिषेक करून घेतला. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होय. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 28 डिसेंबर 1925 रोजी झालेल्या NMMS परीक्षेच्या शालेय क्षमता चाचणी या परीक्षेतील इतिहास विषयासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.